सरकारच्या उफराट्या कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, पट्टे वाटपातल्या जमिनी परत करण्यासाठी शेतकऱ्यांना बजावल्या नोटिसा। आम्हाला पाणी द्या, जर पाणी द्यायचं होत नसेल तर महाराष्ट्रातून जत तालुक्यातील 42 गावांना कर्नाटकात स्थलांतर होण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी आमची ठाम आहे। पाण्यासाठी जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा, म्हैसाळ योजनेच्या पाणी द्या नाहीतर कर्नाटक राज्यात जाण्यासाठी एनओसी द्या, शेतकऱ्यांचा एल्गार। मराठवाड्याप्रमाणे कोल्हापूरकडेही पावसाने फिरवली पाठ, खरीपाचा हंगामात धोक्यात येण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला। गडचिरोलीमध्ये बंद असलेल्या 5 मॉडेल स्कूल उद्यापासून होणार सुरू, शाळा सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाऊस वाऱ्यात केलं होतं आंदोलन। आणि पारोळ्यात यशवंत माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना अखेर मिळाला पोषण आहार, IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। नमस्कार, मी संदीप देसाई, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन सरकार जमा करण्याच्या नोटीस आल्यात। सरकारकडे नोंदणी आणि स्टॅम्पवर करारनामा घेण्यात आलेला असताना सुद्धा या जमिनी पट्टे वाटपातल्या आहेत, त्यामुळे त्या परत करण्याचा आदेश काढण्यात आलाय। त्यामुळे आता शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि पाहूया त्याविषयीचाच IBN लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। दोन्ही डोळ्यांनी अंध असणारे ज्ञानेश्वर कंकलवार चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड मधले कोरडवाहू शेतकरी। आई वडिलांनी काबाड कष्ट करून घेतलेली 1 एकर जमिनीवर ते आपला संसाराचा गाडा कसा बसा चालवतायत। पण त्यांनी 20 वर्षांपूर्वी घेतलेली जमीन त्यांना विकणाऱ्या शेतकऱ्याला पट्टे वाटपामध्ये मिळाली होती, त्यामुळे ही जागा आता सरकार जमा करण्याची नोटीस त्यांना आली आहे। सरकारनं नोटिसामध्ये सांगत आहे की पट्ट्याची जमीन जमा करा, पण आमच्या आई वडिलांनी काबर कष्ट करून शेती घेतली आणि त्याच्यात आमच्या बायकोच्या 3 मुलीच्या माझा पोट निभवता म्हणजे जमीन गेलं तर आम्ही उपासमाराची पाडी येईल, आत्महत्या करायची पाडी येईल जी साहेब। ज्ञानेश्वर यांच्यासारख्या जवळपास 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नोटीस आल्यात। पट्ट्यात वाटप झालेली शेतजमीन शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांना विकली। जरी शेतकऱ्यांनी पट्ट्यातील जमीन विकत घेतली असली तरी सरकारनं याची रजिस्ट्री कशी केली आणि या ठिकाणी कर्ज कसे वितरित केलं हा प्रश्न आहे। या शेतीमध्ये जवाहर योजनेअंतर्गत सरकारनं विहीर सुद्धा बांधून दिली आहे। जरी पट्ट्यातली जमीन होती, अवैध जमीन होती, तर या जमिनीमध्ये सरकारच्या योजनेअंतर्गत विहीर कशी निर्माण झाली हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या जवळपास हजारो एकर शेतजमीन सरकार परत घेणार आहे। आता खायचं तरी काय, निसर्गावरती अवलंबून ही शेती केली जाते, खायचं काय की आत्महत्या करायची हा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। अल्पभूधारक असणारे हे शेतकरी 1-2 एकर जागेचे मालक आहेत। नियमबाह्य पद्धतीने त्यांनी पट्ट्यातल्या शेतजमिनी विकत घेतल्या असं सरकारचं म्हणणं आहे। मग या शेतामध्ये सरकारी योजना कशा राबवल्या गेल्या हा प्रश्न उपस्थित होतोय। ही जागा आम्ही 16/6/1999 ला खरेदी केली होती। विक्रीदाराकडून खरेदी केली, 7/12 त्याच्या नावानं बनलेलं होतं। ऑलरेडी त्या 7/12वर हस्तांतरी ह्या गोष्टी नव्हत्या, त्या सगळ्या आम्ही तपासून पाहिल्या। पटवाऱ्यांनी सुद्धा त्या हिशोबानं काही सांगितलेलं नाही। त्याचं रजिस्ट्रीच्या मार्फतीनं आमच्या नावानं रजिस्ट्री झाली। त्यानंतर RIकडे जाऊन फेरफार झालं आणि ती जागा आमच्या नावे बनली। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी ग्रासलेला विदर्भातला शेतकरी खचून गेलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या या हजारो शेतकऱ्यांची जमीन जर सरकार जमा झाली तर या शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुदोळकर, IBN लोकमत, नागपूर। चंद्रपूर जिल्ह्यातल्या या नागभीड मधील शेतजमिनी परत करण्यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या ते शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत। जर जमिनी परत घेतल्या तर करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करतोय। या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुदोळकर यांनी।
सरकारनं पट्ट्यांमध्ये वितरित केलेली शेतजमीन शेतकऱ्यांनी विकत घेतल्यामुळे ती परत करण्याच्या नोटिसा हजारोच्या संख्येनं एकट्या नागभीड तालुक्यामध्ये बजावण्यात आलेल्या आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखी अशा तक्रारी आहेत। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत ज्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे आणि त्यांची शेतजमीन आता सरकार परत मागते आहे। मला हे तुम्ही सांगा की या ठिकाणी तुमची शेती आहे, काय आता परिस्थिती होईल तुमची शेती जर परत घेतली तर? जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला तहसीलमधून नोटीस आली की तुमची जमीन शिस्तभंग असल्यामुळे ती वापस करण्यात येत आहे, पण आम्ही ही रीतसर घेतली आहे। याच्यात सर्व अधिकारी पण दोषी आहेत, त्याच्यात आम्ही पण दोषी आहोत असं मान्य आहे। पण आम्ही आता ही जर जमीन वापस जर सरकार जमा जर झाली तर आम्ही पोट कशावर जगणार? आम्ही 3 भाऊ आहोत, तिथं आमचा 15 जणांचं कुटुंब आहे आणि हे जमीन आता सरकार वापस करा म्हणून नोटिसा पाठवत आहे। तर आम्ही हे नोटीस दिल्यानंतर आम्हाला खानापिना आम्हाला सोडायला लागला। आमची करण्याची शेतीला जाण्याची इच्छा नाही होत आणि आता आम्ही पळे वगैरे भरले आहेत, ते आमची पळे वगैरे मरून राहिले। तर आज मी शेतकरी आम्ही सरकार आता वापस घेईल तर आम्ही शेतकरी का करणार आहोत? कपाळ कष्ट करून पगडी कवडी पैसा जोडून मी 2 एकर शेती घेतली। ते आता शेती घेतली तर ते पट्टेवारी म्हणून मला माहीत नाही ना, काही नाही, मी अडाणी माणूस, मला काय समजते। त्याच्यामुळे आता हे सरकारद्वारे नोटिसा येत आहेत, त्याच्यामुळे मी म्हशी 2-4 जमा केलो घरी आणि आपला म्हशी चारायला नेतो। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले नागपूरचे ब्युरोचे प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, आपण बघितलं शेतकऱ्यांची व्यथा कशी आहे, सरकारच्या उपराट्या कारभाराचा या शेतकऱ्यांना फटका बसतोय आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे, काय अधिक माहिती देशील? संदीप, 40 वर्षापूर्वी सरकारनं भूमिहीन शेतकऱ्यांना हे पट्टे वाटप केलं होतं। तेव्हा हे पट्टे वाटप करताना 7/12 मध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं की ही जमीन कुणालाही विकता येणार नाही, अहस्तांतरणीय असा शेरा त्या 7/12 मध्ये नोंदवण्यात आला होता। ही बाब त्या शेतकऱ्यांना माहीत होती की ज्या शेतकऱ्यांनी ही जागा विकली, पण या शेतकऱ्यांनी मोठ्या चलाकीनं ही जागा विकण्याचा प्रयत्न केला। काहींवरती परिस्थिती पण असेल विकण्याची, काहींवरती अडचण असेल, त्यामुळे या शेतकऱ्यांनी ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला। या शेतकऱ्यांना अधिकारी जे होते त्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन आम्ही तुमची जमीन विकून देतो म्हणून या शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आणि या हजारो शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्या पट्ट्यात मिळालेली जमीन विकली। आता ही जमीन 20 वर्षापूर्वी ज्या लोकांना विकली या लोकांना हे माहित नव्हतं की हे हस्तांतरण आहे, कारण की त्यातून ते मिटवण्यात आलं होतं। हे अधिकाऱ्यांनी पैसे घेतले। 20 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी सरकारनं योजना ज्या होत्या सरकारच्या, त्या योजनेअंतर्गत विहिरी झाल्या, या ठिकाणी कर्ज उपलब्ध झाले। तेव्हा मग या संपूर्ण जागा ज्या अवैध होत्या, अहस्तांतरणीय जागा विकल्या गेल्या होत्या, तेव्हा मग कारवाई का झाली नाही हा प्रश्न उपस्थित होतो। अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे संदीप या ठिकाणी। हे जे शेतकरी आहे हे अत्यंत म्हणजे या शेतकऱ्यांकडे अल्प भूधारक आहे, 2 एकर 3 एकर, जास्तीत जास्त 3.5 एकरच्या वर कोणाकडे शेती नाही आहे आणि कोरडवाहू ही शेतकरी आहेत। विहिरीच्या पाण्यावरती काही ठिकाणी फक्त पाणी आणि धान उत्पादक शेतकरी आहे, पावसाच्या पाण्यावरती फक्त हे या ठिकाणी शेती करतात। पण यांची जर शेती हिरावून घेण्यात आली तर या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ येईल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं गाव याच नागभीडच्या पुढे आहे, मूल तिथे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी आपल्या माध्यमातून केली आहे। संदीप, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं की नागभीडच्या शेतकऱ्यांना सरकारचं उफराटं धोरण आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांची खाऊगिरी याचा फटका बसलेला आहे आणि आता शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो आवासून उभा राहिलेला आपल्याला दिसून येतोय। मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी IBN लोकमतशी बोलताना व्यक्त केली। वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे सांगलीतल्या जत तालुक्यातली। गेल्या 60 वर्षांपासून सिंचन योजनांपासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्यातल्या जत सीमा भागातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। म्हैसाळ योजनेचं पाणी द्या, नाहीतर कर्नाटक राज्यात जाण्यासाठी NOC द्या या मागणीसाठी आजपासून उमदी ते सांगली संघर्ष पदयात्रेला सुरुवात झाली आहे। कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातल्या कर्नाटक सीमा भागातल्या 42 गावांनी हा एल्गार पुकारलाय। सुमारे 2000 शेतकऱ्यांनी उमदी ते सांगली संघर्ष पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला। ही पदयात्रा उमदी ते सांगली अशी 150 किलोमीटर अंतरावर जाणार आहे। यात्रा पूर्ण झाल्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन करणार आहेत।
प्रत्येक निवडणुकीवेळी पाण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र नंतर काहीच पदरात पडत नसल्याचा आरोप जतमधल्या या 42 गावातल्या लोकांनी केलाय। शेती आहे पण पाणी नसल्याने इथल्या शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावं लागतंय। साखर सम्राट राजकारणी जे आहेत ते ऊसतोड मजूर मिळावेत यासाठीच हा भाग पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप सुद्धा या जत तालुक्यातल्या आंदोलनकर्त्यांनी केला। आम्ही 6 जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन सादर करणार आहोत। त्या निवेदनात मुख्य म्हणजे आम्हाला पाणी द्या, जर पाणी द्यायचं होत नसेल तर महाराष्ट्रातून जत तालुक्यातील 42 गावांना कर्नाटकात स्थलांतर होण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी आमची ठाम आहे। जत दुष्काळी तालुक्यातील सुमारे 42,000 लोक केवळ पाणी नसल्यामुळे दरवर्षी ऊस तोडीला जातात। एक शेतकऱ्यांची 100 एकर जमिनी असताना ह्या लोकांना कर्नाटक राज्यात किंवा महाराष्ट्र राज्यात कारखान्याला ऊस तोडीसाठी जावं लागतंय। आतापर्यंत ऊस तोडीला लोक मिळत नाहीत म्हणून हे राज्यकर्ते सगळ्यांनी ह्या लोकांना आतापर्यंत पाणी दिलं नाही असा आमचा आरोप आहे। सांगायचं एवढाच विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, 60 वर्ष आमच्या गरज पडेल नाही, त्याला मतदान एवढाच गरज आहे। सरासरी विचार करा तुम्ही लोकांनी, सगळ्यांना विचार करून बघितलं तर सांगली म्हैसाळ योजना येत आहे, म्हैसाळचं पाणी आलमट्टीला गेलंय, आलमट्टी नारायणपूर डॅमला गेलंय पाणी, 400 किलोमीटर खाली पाणी येऊन 200 किलोमीटर चर्चांड आलं आमच्या 10 किलोमीटर अंतरावर पाणी। मग म्हैसाळचे पाणी आम्हाला 50-60 किलोमीटर अंतरावर एवढंच पाणी आहे, आम्हाला देत नाही पाणी। तेवढा मला आम्ही महाराष्ट्र शासना मुक्त करा, आम्ही कर्नाटक मध्ये जातो एवढाच विनंती। काँग्रेस सरकार पाणी देत नाही म्हणून भाजप सरकारला दिले, आज 1.5-2 वर्ष झालं त्यांनीही तिकडच आहेत, इकडं पाणी नाही। सगळे आम्ही गाव सोडून तोडीला जाण्याची पाळी आली बी, चाललोय बी। आता पाणी नाही, फक्त मरणे किंवा गळपासा घालून घेणे इतकेच आमच्या पुढे शिल्लक आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत। मराठवाड्याप्रमाणे कोल्हापूरकडेही पावसानं फिरवली पाठ, खरीपाचा हंगाम धोक्यात येण्याच्या भीतीनं बळीराजा धास्तावला। पावसानं राज्यात ज्याप्रमाणे ओढ दिली आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याबद्दलच सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर। जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसानं हजेरी लावलेली नाही। जूनच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये मुसळधार असा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला होता, पण त्यानंतर मात्र पावसानं ओढ दिल्याने आपण बघतोय जो खरीप हंगाम आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, तो खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आपण बघतोय। या ठिकाणी हे भाताचं शेत आहे आणि या ठिकाणी ही कोळपणी सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊस आणि भात ही 2 पिकं घेतली जातात आणि जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जुलैमध्ये देखील पाऊस कोसळेल असा अंदाज बळीराजाला होता, पण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही, त्यामुळे खरीप हंगाम जो आहे हा धोक्यात येण्याची शक्यता आहे। ज्या वेळेला गेल्या 2 आठवड्यांमध्ये पाऊस झाला होता त्यावेळेला अनेक नद्यांचं जे पाणी आहे ते पात्राबाहेर आलं होतं, त्यामुळे महापूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती, पण आता सगळ्या नद्यांची पाणी पातळी जी आहे ती पूर्णपणे खालावलेली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी सगळ्याच धरणांमध्ये 40 ते 50% इतकाच पाणी साठा आहे। पण या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात। काय सांगाल? एकतर भात पेरलेला आहे, आज तुमची कोळपणी सुरू आहे, पण पाऊस पडलेला नाही गेल्या 4 ते 5 दिवसांपासून। सुरुवातीला आमच्या शेतात ऊस होता, ऊस अति उष्णतेच्या तीव्रतेमुळे हुंगणीच्या प्रादुर्भावाने पूर्ण गेला। नंतर आम्ही भात पेरलं, भात पेरल्यानंतर काय झालं, भात पाणीपासून उगवलं, परंतु पेरल्यानंतरही पाणी पाजायला लागलं होतं का? का? भात पेरल्यानंतर पाऊस नव्हता, त्यावेळेला पाऊस लागला नव्हता, म्हणून आम्ही भाताला पाणी पाजलं। सुरुवातीला भाताला पाणी पाजल्यानंतर काय झालं, पाऊस मोठा लागला, पाऊस मोठा लागल्यामुळं भात व्यवस्थित आलं, परंतु आता सध्या भाताला अत्यावश्यक असणारा भात ऊसाला पाऊस असणारा हा अजिबात पाऊस नसल्यामुळे आमचे इतके मोठे नुकसान होत आहे की हे असं भात वाळून निघालेला आहे। तरी आम्हाला आता पावसाची अत्यंत गरज आहे, तरी आणि इतक्या महागाचं बी आम्ही वापरून भात चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करतोय, पण पावसाच्या हुलकावणीमुळे आम्हाला कोणतीही गोष्ट भात चांगल्या पद्धतीने आणण्याचे शक्य होणं झालंय।
आणि पुढचं सांग. आपण बघतोय पाऊस पडत नाही आहे. एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची गरज आहे. आपण बघतोय या ठिकाणी ही भाताची जी ही पिकं आहेत ही उगवून तर आलेली आहेत, हिरवीगार ही पिकं आपल्याला दिसत आहेत, पण पाऊस नाही. कारण जो खरीप हंगाम आहे तो देखील धोक्यात येऊ शकतो आणि अशाच पद्धतीने जर पावसानं ओढ दिली तर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं देखील संकट शेतकऱ्यावर येऊ शकतं. काय सांगाल मामा, एकतर पाऊस पडत नाही, किती अजून गरज आहे पावसाची तर आता भरपूर गरज आहे. आता कसं हे ऊन पडायला आले अशा पद्धतीत ढग तर वरनं जाताना दिसतात, पण इथं पाऊस काय पडत नाही. त्याच्यामुळे आता पाऊसाकडे बघायचं का जमिनीकडे बघायची ही अशी परिस्थिती झालेली आहे. जमिनीकडे बघावं तर वरनं ढग पांढरे जातात. याला आता काय पर्याय आहे? पडेल असं वाटतं असं वाटतंय, परंतु अजून तर काय पाऊस पडलेला नाही. त्याच्यामुळे आणि 4-8 दिवस नाही पाऊस पडला तर हाही आलेलं पीक पूर्ण वाळून जाणार. जर पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर हे पूर्ण पीक वाळून जाणार अशी एक भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण बघायला मिळतं, पण ढगाळ वातावरण जरी असलं तरी पाऊस मात्र पडत नाही. त्यामुळे बळीराजाला चिंता आहे ती खरीप हंगामाची. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पाठ फिरवलेल्या पावसानं आता कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे बळीराजा कुठंतरी चिंतेत आलेला आपल्याला दिसून येतोय. हवामान खात्याचा आजचा पावसाचा अंदाज काय आहे ते बघूया. कोकणातल्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिकडे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ढग दिसत आहेत, तिथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये पाऊस दिसत नाहीये. पुढची बातमी आहे पुण्याची. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागात पावसाच्या पाण्यावर जिरायती भागात मोठ्या प्रमाणावर बटाटा लागवड केली जाते. त्याविषयी सांगतायत आमचे रिपोर्टर रायचंद शिंदे. राज्यभरामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र पुणे जिल्ह्यामध्ये हा जो परिसर आहे, मी ज्या ठिकाणी उभा आहे, सातगाव पठार म्हणून याची ओळख आहे. मंचरजवळच हा एरिया आहे. बटाटा लागवडीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. आपण पाहू शकतो, मी आता एका शेतावरती आहे. या शेतावरती आता ही बटाटा लागवडीची मोठी लगबग सुरू झालेली आहे. ह्या ठिकाणी आता खत सुद्धा हे जे लागवडीपूर्वी टाकलं होतं ते हे शेतकरी भरतायत. त्यानंतर इथं काही महिला जेवणाचा आस्वाद घेत आहेत. शेतावरचं जेवण म्हणजे एक वेगळी परंपरा असते किंवा एक आस्वाद असतो आणि सध्या सगळा हा माहोल असाच हा वेगवेगळ्या शेतावरती पाहू शकतो आपण. बटाटा लागवडीचं प्रत्येक ठिकाणी हे चित्र आहे. माझ्यासोबत एक शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं आता बटाटी लागवडीचा हा मोसम किंवा पावसाचं काय नेमकं वातावरण आहे सध्या या ठिकाणी. साधारणतः आम्हाला जूनच्या फर्स्ट वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला की जो पाऊस बटाटा पिकासाठी गरजेचा आहे तेवढा पाऊस झाला आहे. या ठिकाणी वेपर्ससाठी म्हणजे जे चिपगड बटाटा म्हणतात ते चिपगडचे पोटॅटो जास्त प्रमाणात लागवड होतात. त्यामध्ये बेसिकली व्हरायटीचा विचार केला तर 1533 FL ही एक व्हरायटी त्याच्यासाठी आहे. त्यानंतर अटलांटिक म्हणून एक व्हरायटी आहे आणि FC3 ही एक नवीन व्हरायटी पेप्सीने लॉन्च केली आहे. तर या 3 व्हरायटी मॅक्सिमम शेतकरी इथे लावतात. साधारण ह्या वर्षी रेट कसे आहेत? तुम्ही हे जे बियाणं खरेदी केले ते कुठून केले आणि रेट कसे आहेत साधारण त्याचे? ह्या भागामध्ये पेप्सीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. पेप्सीने काही प्रमाणात इथं बियाणं पुरवलं आहे. ज्या लोकांना पेप्सीकडून उपलब्ध झालं नाही त्या लोकांनी पंजाबवरून काही प्रमाणात सीड परचेस केलेलं आहे. राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, दुबार पेरणीचं संकट आहे. तुमच्या परिसरामध्ये काय वातावरण आहे सध्या? आमच्या परिसरामध्ये आता झाला एवढ्या पावसावर आम्ही कमीत कमी आम्हाला हे बटाटे 15 दिवस ते 20 दिवस जरी पाऊस नाही झाला तरी बटाटे आमचे उगवून येऊ शकतात. ह्या कंडिशनला आत्ताची तेवढं पाणी आमच्याकडे आता अवेलेबल आहे. बटाटा पिकाचा आगार म्हणून हा परिसर सगळा ओळखला जातो आणि या परिसरातल्या बटाट्याच्या बियाण्याला किंवा बटाट्या पिकाला खूप मोठी राज्यभरात मागणी असते. रायचंद शिंदे, IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत गडचिरोलीमध्ये 5 मॉडेल स्कूल उद्यापासून होणार सुरू, पण पुढच्या वर्षीपासून शाळा बंदच करण्याचा सरकारचा विचार. गावाकडच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर बातमी आहे जळगाव जिल्ह्यातली. काही दिवसांपूर्वी आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या एका शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याची बातमी दाखवली होती. रत्नापिंपरी इथल्या यशवंत माध्यमिक शाळेतली ही व्यथा होती. IBN लोकमतने ही बातमी दाखवताच प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. उपशिक्षण अधिकाऱ्यांसह 5 अधिकाऱ्यांच्या पथकानं शाळेत जाऊन या प्रकाराची चौकशी केली. संस्थेचा वाद बाजूला सारून गटशिक्षण अधिकारी आणि मुख्याध्यापकांचं संयुक्त खातं बँकेत उघडण्यात आलं आणि मुलांना रोज पोषण आहार देण्याचे आदेश देण्यात आले. संस्थेमधल्या अंतर्गत वादामुळे या शाळेतली विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित होते.
पुढची बातमी आहे गडचिरोलीची। गडचिरोलीमध्ये 5 मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं। या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत, त्यांचा खर्च राज्य सरकार करणार आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री अमरीशराव अत्राम यांनी ही घोषणा केली आहे। मात्र नवीन विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाहीये। आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलंय। या शाळा सुरू व्हाव्यात यासाठी पाऊस वाऱ्याची पर्वा न करता 25 मुलं आणि 30 मुली उपोषणावर बसले होते। अल्लापल्ली, भामरागड, सिरोंचा, मोहाली आणि एटापल्ली तालुक्यात या मॉडेल स्कूल राज्य सरकारने या वर्षीपासून बंद केल्या होत्या। त्यामुळे गेल्या 3 वर्ष इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती। आता या शाळा सुरू होणार असल्या तरी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे। अच्छे दिन वाले आमच्या मोदी साहेबांना नेपाळ, भूतान या लोकांना, या देशांना कोट्यावधी रुपये वाटप करण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे आणि आदिवासी आणि गरीब क्षेत्रातील या मुलांना शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसा नाही। आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने आता विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या दबावात सदर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण येथेही त्यांनी अशी गोची करून ठेवली की नवीन ॲडमिशन देणार नाही। मॉडेल शाळेच्या माध्यमाने गरिबांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकून पुढे त्यांना उच्च शिक्षणाकरता जाण्याकरता एक मोठी संधी होती आणि ही शाळा पूर्ववत तशीच ठेवायला पाहिजे होती। एखाद्या दुसऱ्या योजनेचा निधी या योजनेमध्ये डायव्हर्ट करून हा मॉडेल स्कूल सुरू ठेवायला पाहिजे, अन्यथा या एरियामधला जो गरीब विद्यार्थी आहे उच्च शिक्षण आणि चांगल्या शिक्षणापासून वंचित होईल। शिक्षण हक्क कायदा आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे। परंतु एकीकडे दर्जा शिक्षणाच्या गोष्टी करायचं आहे आणि एकीकडे जे विद्यार्थी घडत आहेत मॉडेल स्कूलद्वारा त्यांचं कुठेतरी शिक्षणाचं त्यांचं कुठेतरी जो हक्क आहे डावलल्यासारखं करायचं हे कुठेतरी एक चुकल्यासारखं वाटतं। म्हणून मी तरी असं म्हणेल की जे मॉडेल स्कूल आहे हे पूर्ववत सुरू ठेवायला पाहिजेत। या काही महत्त्वाच्या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN।